नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं भारती किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पुण्याचा प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा. तर त्यासाठी मी 300 ग्राम पोहे घेतलेत. भाजके पोहे आहेत हे. मोठ्या चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातला चुरा पूर्ण निघून जातो. तर गॅसवरती कढई ठेवली आहे मी. त्याच्यामध्ये एक छोटी चाळणी ठेवायची आणि चिवड्यासाठी लागणारे जिन्नस तळून. तर सुरुवातीला आपण शेंगदाणे तळूया. त्यासाठी 150 ग्राम शेंगदाणे घेतलेत. वाटीने म्हणाल तर एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत. आता याला आपण साली फाटेपर्यंत तळून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले खुसखुशीत होतात. शेंगदाणे तळून झालेत आपले. आता आपण बदाम बघू. तर बदाम सुद्धा 150 ग्राम आहे. एक वाटी बदाम आहे. बदाम सुद्धा साली फाटेपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे संपूर्ण पदार्थ तळेपर्यंत, म्हणजे सगळे जिन्नस तळेपर्यंत. तर हे बघा, बदामाची साल फाटलेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपण काजू तळूया. काजू सुद्धा हलका पिवळा रंग येईपर्यंत तळायचा आहे. काजू पटकन करपतात, त्यामुळे काजू तळताना लक्ष देऊन तळायचं. आता खोबरं. खोबरं सुद्धा 150 ग्राम आहे. पातळ काप करून घ्यायचे. आता तेल आपलं कमी आहे, खोबरं बुडत नाहीये, त्यामुळे आपण थोडं असं हलवून हलवून याला तळून घेऊया. छान तळलं जातं हे बघ. खोबरं सुद्धा तळून झालं. आता आपण डाळ तळूया. डाळ आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला थोडंसं तळायचं आणि काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले तळणीचे जिन्नस तळून झालेले आहेत. आता आपण पोहे तळणार आहोत. आता पोह्यासाठी आपण मोठी चाळणी ठेवलेली आहे. थोडे थोडे पोहे घालायचे आणि पटकन काढून घ्यायचे. फार वेळ तेलामध्ये नाही ठेवायचे, तेल अजिबात धरत नाही. थोडंसं हलवून तेल नितळून घ्यायचं आणि पोहे काढून घ्यायचे. संपूर्ण पोहे तळून झाल्यानंतर हे बघा, तेलामध्ये एवढी रहाळ आलेली असते, पोह्यातली असते ही. आता हे तेल टाकून द्यायचं. तर फोडणीसाठी बघा, मी 1 चमचा बडीशेप घेतली आहे, 1 चमचा धने घेतलेत. हा आपण घरी बनवलेला चिवडा मसाला, 2 चमचे लाल तिखट घेतले आणि लसूण अर्धी वाटी घेतली. जवळजवळ 1 वाटी कढीपत्ता घेतला. कढीपत्ता हा तुमच्या आवडीनुसार, लसूण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. तर बघा, आपल्या भाजलेल्या पोह्यामध्ये जरा सुद्धा तेल राहिलेलं नाहीये. भाजके पोहे आहेत हे, आणि आपण वरतून तळून घेतलेला. त्याच्यामध्ये तळलेले जिन्नस मिक्स करूया सगळे आणि चिवडा मसाला पसरवून घेऊया अशा प्रकारे. आता आपण फोडणी बघूया. तर गॅसवरती कढई ठेवली आहे मी. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 2 मोठे चमचे तेल घातलेत, म्हणजे पळ्या. तेल गरम झालंय. 1 चमचा मोहरी घालायची. जाडसर चेचलेला लसूण घालायचा. अर्धी वाटी लसूण घेतलाय मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. लसूण थोडासा भाजून घ्यायचा आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता खूप असतो आपला, म्हणजे खूप खूप आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. कढीपत्त्याने चिवड्याला खूप छान असा खमंग वास येतो. स्लो गॅसमध्ये हे चांगलं भाजून घ्यायचंय. साहित्य करपणार नाही याची काळजी घ्यायची. लसूण पटकन करपला जातो. सतत हलवत राहायचं. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बडीशेप आणि धने. हलका पिवळा लसूण झाला की त्याच्यामध्ये बडीशेप आणि धने घालायचे आणि परत मिनिटभर फिरवून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. धने आणि बडीशेप भाजली की त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हळद. आणि हळद घातली की गॅस बंद करायचा, मिनिटभर थांबायचं आणि लाल तिखट घालायचं. आता गॅस बंद करूया. सगळे जिन्नस आपले चांगले भाजले. आता गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया.
गॅस बंद करून लाल तिखट घालायचा म्हणजे तिखट तेलामध्ये जळत नाही. फोडणी तयार झाली आहे. आता आपण तळलेल्या पोह्यावर ते ओतून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातले. चांगलं मिक्स करून घेऊया. गरम फोडणी चमच्याने थोडीशी हलवून घ्यायची आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे लागला पाहिजे. हे बघा मिक्स करून झाले छान आपला आणि मसाला सुद्धा सगळीकडे लागला आहे. आणि आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये मनुके, काळे मनुके. काळे मनुके घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.